थांबा. जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे काही सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतं. मला माहितीये गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसलेला गेला होता ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ज्याला स्वतःचा भाऊ मानला, ज्याच्या पोटाच्या पोरासारखा विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने तुमचा केला होता गेम. आज मी तुम्हाला अशा 3 अक्षराबद्दल सांगणार आहे ज्याच्या नावाचे लोक वृषभ राशीसाठी साक्षात काळ बनून येतात. जर तुमच्या आयुष्यात सध्या या नावाचे लोक असतील तर लिहून घ्या, तुमचा मोठा घात होणार की काय. हे कोण आहेत, ज्योतिषशास्त्र याबद्दल काय सांगतं आणि तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता हे आज आपण पुढच्या काही मिनिटात पाहणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिला नसेल तर होणाऱ्या नुकसानाला तुम्ही स्वतः जबाबदारी असाल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात, तुमच्या मित्रपरिवारात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये एक असा माणूस लपला जो वरून खूप गोड बोलतो पण आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. तुम्ही त्याला आपला समजून मनातील सगळी गुपिते सांगत होता पण तोच व्यक्ती तुमच्या मागे तुमची कंबर खणत आहे. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त अशा राशीचक्राच्या नियमानुसार या विशिष्ट अक्षराचे लोक वृषभ राशीला कधी सुखी पाहू शकत नाही. आज पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा मंडळी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक होऊ नये तर हा व्हिडिओ एकाग्रतेने बघा, कारण आज उशीर केला तरी आयुष्यभर रडत बसावं लागेल. सगळ्यात जगाला मदत करायची, कोणाची वाईट चितायचं नाही, हाच वृषभ राशीचा स्वभाव आहे. पण बदलत्या तुम्हाला काय मिळेल? फक्त मानसिक त्रास, अपमान, पैशाचे नुकसान. लोक येतात, तुमचा वापर करतात आणि निघून जातात. पण विचार केला की का असं का होतं? कारण तुम्ही चुकीच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवता. आज मी तुम्हाला त्या नामांकित शत्रूचे नाव सांगणार आहे जे तुमच्या कुंडलीत तुमचे शत्रू आहेत. आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉईंट आहे. स्वतःला फसवणुकीतून वाचवायचे असेल तर काही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ आत्ताच पूर्ण पहा मंडळी. आता आपण त्या मुख्य भागाकडे वळत आहोत जिथे तुम्हाला समजेल की अखेर तुमच्यासोबत असं वारंवार घडत का आहे, का लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशी ही कलपुरुष कुंडलीत दुसरी रास आहे. या राशीचा स्वामी शुक्र आणि पृथ्वी हे या राशीचे तत्व आहे. शुक्र हा गृहाचा गुरु मानला जातो जो प्रेम, सौंदर्य, कला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरागसता देतो. यामुळे वृषभ राशीच्या लोकांमध्ये काही अशा सवयी असतात ज्या त्यांच्या नकळत त्यांच्या फसवणुकीचे कारण बनतात. वृषभ राशीच्या जातकांनो, मनाचे अत्यंत साफ असतात. त्यांचा एक नियम असतो की मी कोणाचं वाईट करत नाही तर माझ्यासोबत कोणी वाईट करेल याच विचारामुळे समोरची व्यक्ती जर फक्त 2 दिवस गोड बोलली तर वृषभ राशीचे लोक स्वतःचे हृदय काढून हिच्या हातात ठेवतात. समोरचा माणूस मनात कपट घेऊन आला आहे, ओळखीची क्षमता तुमच्याकडे असते पण तुम्ही त्याकडे हा आपलाच माणूस आहे म्हणून दुर्लक्ष करता. पृथ्वी तत्वामुळे तुमची रास अत्यंत स्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकदा कोणाशी मैत्री केली, कोणाला प्रेम दिले किंवा कोणाशी व्यवस्थित नाते जोडले तर तुम्ही अगदी शेवटपर्यंत निभावण्याचा प्रयत्न करता. समोरची व्यक्ती तुमच्याशी चुकीचे वागत असेल तरी तुम्ही जाऊ दे, स्वभाव असेल त्याचा असा किंवा सुधारेल हळूहळू असे म्हणून स्वतःला समजवता. तुमची ही सहनशीलता समोरच्यांसाठी लायसन बनते तुम्हाला गृहीत धरायचे. वृषभ राशीचे लोक कष्टाळू असतात. ते हळूहळू का होईना पण आयुष्यात मोठी आर्थिक प्रगती करतात, स्वतःचे घर, गाडी घेतात. तुमची हीच प्रगती तुमच्या जवळच्या काही लोकांना बघवत नाही. तुमची ज्यांना तुमचे हितचिंतक समजून तुमच्या यशाची, पैशाच्या गोष्टी सांगतात तेच लोक पाठीमागे तुमच्यावर जळत असतात. तुम्ही जे बिझनेस प्लॅन्स, तुमचे बँक खाते किंवा पैसे आहेत किंवा तुमच्या घरात काही चालले आहे या गोष्टी जगाला सांगणे बंद करा, कारण तुम्हीच हीच गुप्त पुढे जाऊन मी सांगणार असलेल्या अक्षराच्या लोकांकडे तुमचे डेथ वॉरंट बनतात. चला तर मग आपण आता थेट त्या अक्षराकडे वळूया ज्यापासून तुम्हाला सर्वात जास्त धोका आहे. आता आपण त्या मुख्य विषयाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ज्योतिषशास्त्र अत्यंत खोल अभ्यासानुसार काही अक्षर, काही राशी, काही
ज्यांच्या ऊर्जा वृषभ राशीशी अजिबात जुळत नाही. जेव्हा या नावाचे लोक तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा ते नकळत किंवा जाणून बुजून तुमच्या विनाशाचे कारण बनतात. चला तर मग एक करून त्या अक्षराचा आणि नावाचा बुरखा फाडूया. म भ ध. म भ ध अक्षराचे लोक. सिंह आणि धनु राशीचा प्रभाव. ज्या व्यक्तीचं नाव मनोज, महेश, मनीष, मनीषा, भूषण, भाग्यश्री किंवा धीरज उदाहरणार्थ या अक्षराने सुरू होते त्यांच्यापासून खूप अंतर राखा. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि धनु राशीचा स्वामी गुरु, वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे ग्रहाचे निसर्ग शत्रुता किंवा विचारिक मतभेद असतात. हे लोक दिसायला खूप राजेशाही आणि विश्वासू वाटतात. सुरुवातीला हे तुम्हाला खूप मोठे स्वप्न दाखवतील, पण जेव्हा ऐन वेळेला तुम्हाला त्याचे सर्वात जास्त गरज असेल तेव्हा हे लोक हात वर करतील. व्यवसाय भागीदारी करण्यासाठी ही नावे वृषभ राशीसाठी सर्वात जास्त धोकादायक मानली जातात. यांच्यामुळे तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. क, छ, घ अक्षराचे लोक. यातही विशेष क अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक. वृषभ राशीच्या लोकांची क अक्षराच्या लोकांशी खूप लवकर मैत्री होते. तुम्ही यासोबत उठणे बसणे करू शकता. तुमच्या घरात गुपिते यांना सांगता. पण लक्षात ठेवा, हे लोक आतून चातुर असतात. तुमच्याकडून काम करून घेतलं तुमची कल्पना आयडिया चोरतात आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा त्या सगळे क्रेडिट स्वतः घेतील. जर तुमच्या यावर आंधळा विश्वास ठेवला तर तुम्हाला समाजात किंवा ऑफिसमध्ये सर्वांसमोर बदनाम करायला मागे पुढे पाहणार नाही. हे लोक पाठीमागून वार करण्यात पटकन येतात. ज्याचे नाव उदाहरणार्थ राहुल, रमेश, रेश्मा, तुषार, नितीन, निखिल, नम्रता अक्षरावरून आहे हे वृषभ राशीच्या आयुष्यात मानसिक तणाव घेऊन येतात. हे लोक तुमच्या आयुष्यात वाद निर्माण करू शकतात. तुमच्या जवळच्या नात्यामध्ये फूट पाडणे, तुमच्या चुकीच्या अफवा पसरवणे ही कामे या अक्षराचे लोक खूप सहजपणे करू शकतात. मंडळी, तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवणे हे काम अक्षराचे लोक खूप सहजपणे करू शकतात. जर तुम्ही लोक प्रेमसंबंधात किंवा वैयक्तिक आयुष्यात असतील तर तुम्हाला रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक छळ सहन करावा लागतो. मी पुन्हा सांगेन, ज्योतिषशास्त्रानुसार या अक्षराच्या नकारात्मक लहरी तुमच्या राशीला मॅच होत नाही. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात या नावाचे लोक असतील तर आत्ताच सावधान व्हा. ज्याच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या अक्षराबद्दल आणि नावाबद्दल सांगितलं ते ऐकून तुमच्या मनात नक्की एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही विचार करत असाल की गुरुजी, जर या अक्षराचे लोक आमच्या स्वतःच्या कुटुंबात असतील, आमचे पती पत्नी असतील, भाऊ बहीण असतील किंवा आमचा बिझनेस पार्टनर आधीपासून या नावाचा असेल तर आम्ही काय करायचे? आम्ही त्यांच्याशी नाते तोडून टाकायचं का? त्याच्याशी बोलणं बंद करायचं का? तर याचं उत्तर अजिबात नाही. ज्योतिषशास्त्र आपल्याला नाती तोडायला शिकवत नाही, तर आपल्याला समोरच्यांची ऊर्जा ओळखून स्वतःमध्ये काय बदल करायचं हे शिकवलं. तर हे नावे तुमच्या अगदी जवळचे असतील तर तुम्हाला पुढील 3 अत्यंत महत्त्वाचे नियम पाळावे लागतील. पैशाचे आणि कागदपत्राचे व्यवहार 100% स्पष्ट ठेवा. वृषभ राशीच्या लोकांनी सर्वात मोठी चूक इथे होते. तुम्ही म्हणता, हो आमचा माणूस आहे, कशाला कायदेशीर कागदपत्रे करायची, कशाला लेखी हिशोब ठेवायचा. ही सवय आत्ताच बदलून टाका. जर वर सांगितलेल्या अक्षराची व्यक्ती तुमच्यासोबत व्यवसायात असेल किंवा त्यांना वैयक्तिक कर्ज देत असेल तर प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवा. सरकारी किंवा कायदेशीर कागदपत्रे केल्याशिवाय कोणालाही मोठा व्यवहार करू नका. जेव्हा गोष्टी कागदपत्रे स्पष्ट असतात तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्हाला फसवण्याची संधी मिळत नाही. तुमच्या आयुष्यातील मास्टर आणि गुपित स्वतःच्या पाशी ठेवा. लक्षात ठेवा, वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात वादळ तेव्हा येतं जेव्हा ते भावनेच्या भरात स्वतःला कमकुवत बाजू समोरच्याला सांगतात. तुमचे बँक बॅलन्स किती आहे, तुमचे पुढे कोणते मोठा बिझनेस प्लॅन करणार आहे किंवा तुमच्या घरात कोणत्या आयुष्यात वाद सुरू आहे, ही गुपितं या अक्षराच्या लोकांसमोर कधीही उघडी करू नका. कारण आज जी व्यक्ती तुमचा मित्र आहे तीच व्यक्ती उद्या ग्रहाची स्थिती बदलायला माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध शास्त्र म्हणून करू शकते. भावनिक आणि
या नावाचे लोक खूप गोड बोलून किंवा स्वतःची अत्यंत लाचार परिस्थिती दाखवून तुमच्याकडे मदत मागू शकतात. अशा वेळी वृषभ राशीचे लोक स्वतः नुकसान करूनही मदतीला धावून जातात. गुरुजी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहे, कोणाच्याही कर्जासाठी जमीनदार राहू नका किंवा कोणाच्याही सांगण्यावरून स्वतःच्या नावा काढून कर्ज काढून त्यांना देऊ नका. नाहीतर ते लोक हात वर करतील आणि त्यांचे कर्ज फेडताना तुमचे संपूर्ण आयुष्य निघून जाईल. थोडक्यात सांगायचं तर नीती जरूर टिकवा, प्रेम जरूर करा, आंधळा विश्वास ठेवणे थांबवा, स्वतःचे डोळे आणि कान उघडे ठेवा. चला तर मग आता आपण पाहूया, जर तुमच्या आयुष्यात अशा लोकांमुळे आधीच त्रास सुरू होत असेल तर त्यावर कोणते रामबाण ज्योतिष उपाय करायचे. मंडळी, जर तुम्ही सांगितलेल्या नावाचे किंवा अक्षराचे व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात कधी काही समस्या निर्माण झाल्या असतील, तुमची फसवणूक झाली असेल किंवा तुमच्या भविष्यात अशा नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर अजिबात काळजी करू नका. ज्योतिषशास्त्र यावर अत्यंत सोपे, 100% प्रभावी असणारे काही रामबाण उपाय सांगितले आहे. हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह एवढा बलवान होईल की चुकीची नियत असणारे लोक तुमच्या आयुष्यात स्वतःहून दूर होतील. तुमची निर्णय क्षमता कमालची वाटेल. चला तर मग लिहून घ्या हे सोपे उपाय. शुक्रवारी मंडळी, जर शुक्रवारी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात थोडेसे कच्चे दूध किंवा 2-3 थेंब गुलाबी पाने टाका आणि मग त्या पाण्याने स्नान करा. शुक्र हा पाण्याच्या तत्वाशी जोडलेला आहे. या उपायामुळे तुमच्या शरीरासोबती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनातील खोटेपणा ओळखण्याची तुमची अंतर्ज्ञशक्ती तीव्र होते. महालक्ष्मी आणि शुक्राच्या मंत्राचा जप. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे धनलक्ष्मीची सेवा करणे तुमच्यासाठी वरदान ठरेल. दररोज किंवा विशेष दर शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि या 2 मंत्रापैकी एक मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम शुक्राय नमः किंवा माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः. या जपाने तुमच्या घरातील नकारात्मक नष्ट होईल आणि लोकांची वाईट नजरेपासून तुमचे रक्षण होईल. पांढऱ्या वस्तूचे दान. जर तुम्हाला सतत लोकांकडून दगाफटका होत असेल तर शुक्रवारी कोणत्याही परिस्थितीत गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात पांढऱ्या व्यक्तीचे दान करा, जसे की तांदूळ, साखर, दूध किंवा पांढरे वस्त्र. हे दान केल्याने तुमच्यावर येणारे संकट टाळतात आणि तुमचे ग्रह तुम्हाला फसवणुकीपासून वाचवतात. एक महत्त्वाचा मानसिक उपाय. वृषभ राशीच्या जातकांनो, उपायासोबत एक गोष्ट मनाशी पक्की ठरवून जा. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी प्रत्येक व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणार की नाही. तुमचे मन खंबीर करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. हा उपाय आजपासून करायला गेला तर सुरुवातीला करा, मग बघा जे लोक तुमचा गैरफायदा घेतात ते स्वतःहून तुमच्यापासून दूर पळतील. चला तर मग आता आपण वळूया या व्हिडिओच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. जर वृषभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आज आपण अतिशय सविस्तरपणे पाहिले की तुमचा मूळ स्वभाव कसा आहे, कोणत्या अक्षरांच्या लोकांशी व्यवहार करताना तुम्हाला डोळे आणि कान उघडे ठेवायची गरज आहे. जर काही समस्या असेल तर त्यावर कोणते सोपे ज्योतिष उपाय करायचे आहे लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्र आपल्याला कधीही घाबरण्यासाठी किंवा कोणाबद्दल मनात अळस धरण्यासाठी नसते, तर आपल्याला येणाऱ्या काळाची परिस्थिती आणि लोकांची ऊर्जा अधिक जाणीव करून देते, सतर्क करण्यासाठी असते. जागरूक राहणे हे सुखी आयुष्याचे पहिले पाऊल आहे. आता मला प्रामाणिकपणे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात कधी म किंवा र अक्षराची व्यक्तीकडून फसवणूक किंवा मानसिक त्रास झाला आहे का? तुमचा अनुभव काय आहे ते नक्की लिहा. तुमच्या कमेंट मी स्वतः वाचणार आहे. तुमची रास वृषभ आहे की तुमच्या जवळच्या कोणाची ही मला सांगा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कोणत्या विषयावर किंवा कोणत्या राशीवर हवा आहे ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला अशा महत्त्वपूर्ण गोष्टी तुमच्यापर्यंत आणायला खूप मोठ्या प्रेरणा मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या सर्व वृषभ राशीच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतील. हो, अशाच नवनवीन रखोल आणि अत्यंत खात्रीशीर ज्योतिष माहितीसाठी आपल्या वहिनीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटीचे
बटन नक्की प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एक अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विषयाबद्दल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, सतर्क राहा. सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरायचं नाही मंडळी. स्वस्त खा, मस्त राहा. अशाच राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय बाय सर्वांना.